नमस्कार मित्रांनो, मी डिजिटल माऊली. आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारची एक अभिनव योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. ही योजना खास पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या शिल्पकार, कारीगर आणि हातकागदी उद्योगात गुंतलेल्या लोकांसाठी आहे. कोणासाठी आहे ही योजना? भारताच्या कोट्यवधी लोकांमध्ये आजही अनेक कौशल्यसंपन्न लोक आहेत जे आपले पारंपरिक व्यवसाय करत आहेत, जसे की सुतार, लोहार, सोनार, दर्जी, कुंभार, नाई, मोची, धोबी, राजमिस्त्री, टोपल्या बनवणारे. ह्या सगळ्यांना विश्वकर्मा म्हणून सन्मानित करण्यात येते आणि ही योजना त्यांच्यासाठीच आहे. थाई या योजनेत काय मिळते? PM विश्वकर्मा प्रमाणपत्र, वायडी कार्ड, कौशल्य प्रशिक्षण ज्यात मिळतो ₹500 रोजचा स्टायपेंड, 15,000चे टूलकिट वाउचर, कर्ज सुविधा एकूण 3 लाख पहिल्या टप्प्यात 1 लाख मिळतात, दुसरा टप्पा 2 लाख फक्त 5% व्याजदराने मिळतात. पात्रता काय आहे? वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, पारंपरिक व्यवसायात कार्यरत असावे, गेल्या 5 वर्षात अन्य स्वरोजगार कर्ज योजना घेतलेली नसावी, एकच सदस्य एका घरातून पात्र आहे. ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? जवळच्या CSC सेंटरवर जा, ओळख व व्यवसायाचे पुरावे द्या, अर्ज भरा pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर. पात्र ठरल्यावर मिळेल प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि लाभ मिळतात. जिथे हाताचे कौशल्य आहे तिथे सरकारचा पाठिंबा आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे आपण पारंपरिक उद्योगात नवसंजीवनी देऊ शकतो. तर चला, आजच अर्ज करा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा द्या. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.